नमस्कार मंडळी, मी विजया आणि आज आपल्या मराठी जावा सीरीजमध्ये आपण लोकप्रिय प्रोग्रामिंग भाषेबद्दल समजून घेऊया. ही भाषा काय आहे, कुठे वापरली जाते आणि लाइक इतकी प्रसिद्ध काय आहे, हे आपण आज शिकूया. सगळ्यात पहिले जावाचं बेसिक्स जाणून घेऊ. व्हाय जावा आपण हे एक हाय लेव्हल लँग्वेज का म्हणतो? आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज का म्हटलं जाते? हिचे बेसिक्स वगैरे समजून घेऊ. सगळ्यात पहिले जावा म्हणजे काय? जावा ही एक हाय लेव्हल ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ती सन मायक्रोसिस्टम या कंपनीने 1995 साली तयार केली. जावाची खास गोष्ट म्हणजे ती प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. म्हणजे की समजा आपण एका सिस्टीमवर एकदा कोड लिहिला, की तो विंडोज असो, मॅक असो, लाइक Apple और लिनक्स कोणत्याही सिस्टीमवर चालवता येतो. उदाहरणार्थ, आपण बँकिंग ॲप वापरतो बरोबर? आपले फोनवर, मोबाईलवर ट्रान्झॅक्शन्स होतात वेगवेगळ्या ॲप थ्रू लाइक Paytm, PhonePe और GPay व्हॉटएव्हर आपण जे पण ॲप यूज करू. जे पण ट्रान्झॅक्शन्स होतात बॅकएंडमध्ये जावाच यूज होऊ शकते, राइट? अशा भरपूर पॉसिबिलिटी आहे. जावा कुठे वापरले जाते? बँकिंग आणि फायनान्स सिस्टममध्ये लाइक मोबाईल ॲप्स असतात, Android ॲप जे आपण आपल्या फोनमध्ये डेली बेसिसवर यूज करतो. देन वेब सर्व्हर आणि बॅक एंड डेव्हलपमेंटमध्ये यूज होते. IoTमध्ये लाइक IoTच्या आणि एम्बेडेड सिस्टममध्ये पण यूज होते. जावा इज लाइक सगळीकडे जावा आहे. इट इज व्हेरी इम्पोर्टंट टू लर्न, राइट? अँड देन जावाची मुख्य वैशिष्ट्य आपण बघू, लाइक की फीचर्स आपण म्हणतो त्याला. सगळ्यात पहिलं इज लाइक की हे एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे. जावामध्ये सर्व काही क्लास आणि ऑब्जेक्टवर आधारित असतं. उदाहरणार्थ लाइक कार हा एक क्लास आहे. ओके. लाइक जस्ट टेक एक्झाम्पल की क्लास आहे कार आणि कारच्या याच्यामध्ये ऑब्जेक्ट कोणते असणार? तर होंडा, टोयोटो हे झाले तिचे ऑब्जेक्ट. सोपे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जावा आहे सिंपल आणि रीडेबल म्हणजे सोपे आहे आणि वाचनीय म्हणजे वी कॅन रीड इझिली. देन सिक्युअर म्हणजे काय की जावामध्ये ना इनबिल्टच आपल्याला सिक्युअर फीचर प्रोव्हाइड केलेले असतात. देन रिलायबल आणि रोबस्ट म्हणजे की कोडमध्ये काही चुकी झाली समजा कंपाईल टाइम आणि रन टाइम तर ती वेळेतच आपल्याला माहिती पडते म्हणजे रीडेबल आहे ती लँग्वेज आणि रोबस्ट आपण त्या प्रमाणे म्हणू शकतो. हे एक सिंपल एक्झाम्पल आहे जावाचा हेल्लो वर्ल्ड प्रोग्राम. लाइक याच्यामध्ये पब्लिक म्हणजे काय की हेल्लो वर्ल्ड आपण नावाचा एक क्लास तयार केला. त्याच्यामध्ये कीवर्ड यूज होतात. क्लास हा कीवर्ड यूज होतो आणि पब्लिक क्लास असं आपण डिफाईन करू शकतो. हे एक ॲक्सेस मॉडिफायर आहे. याचा मी नंतर डिटेल्स सांगणार. पण सध्या आपण एवढं बघू की क्लास हा एक कीवर्ड यूज होतो, पब्लिक कीवर्ड यूज होतो क्लासचे डेफिनेशन लिहिताना. देन याच्यामध्ये मेन हे काय असतं ना, की मेन पासूनच एक्झिक्युशन स्टार्ट होतो. आपण असं म्हणू शकतो, की हा एंट्री पॉइंट आहे आपल्या एक्झिक्युशनचा. मेन मेथड इज अ एंट्री पॉइंट. देन सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलन हे काय मेसेज प्रिंट करण्यासाठी आपण यूज करतो. आता इथे काय आउटपुट येणार याचं, की हॅलो वर्ल्ड असं हा जो मेसेज आपण लिहिलाय प्रिंटएलनच्या मध्ये हे प्रिंट होऊन आपल्याला याचं आउटपुट येणार. देन आपण बघू शॉर्टमध्ये की व्हेरिएबल्स आणि डेटा टाइप्स. व्हेरिएबल इज लाइक याच्यामध्ये इंटिजर लाइक इंट एज इक्वल टू 25 दिलेलं आहे. म्हणजे आपण काय केलं की होल नंबर 25 या एज या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला आणि इंटिजर काय आहे? इंटिजर इज अ डेटा टाइप. देन डबल ऑल्सो डेटा टाइप, स्ट्रिंग ऑल्सो डेटा टाइप आणि हे व्हेरिएबल नेम आपण काहीही देऊ शकतो. पण वी जस्ट हॅव टू की मेक शुअर की आपण एक प्रॉपर नेम देतोय प्रत्येक वेळेस डिफाईन करताना. जसं की इथे दिलेलं आहे एज म्हणजे आपल्याला कळेल की एजमध्ये आपण एज स्टोअर केलाय. सॅलरी अमाउंट असते. देन नेम म्हणजे जसं नेम इज डिफाईन ॲज की आपलं नावं स्टोअर होतात. तसं युजफुल नेम आपण दिलं पाहिजे. व्हेरिएबल म्हणजे काय की एक समजा की आपल्या कपाटातला एक ड्रॉवर आहे आणि त्या ड्रॉवरमध्ये आपण आपल्या वेगवेगळ्या गोष्टी स्टोअर करतोय एकदम सोप्या साध्या भाषेत. देन आपण बघू की कंट्रोल स्टेटमेंट. कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय की जसं आपण रिअल लाईफमध्ये निर्णय घेण्यासाठी वापरतो की जर, तर असे आपण स्टेटमेंट यूज करतो. तसंच इफ एल्स असतं आपल्या कोडिंगच्या भाषेमध्ये. तर इफ एल्स काय करतं? इफ म्हणजे काय की जर एज इज ग्रेटर दॅन 18 म्हणजे वय जर 18 पेक्षा जास्त असेल तर तो अडल्ट. हे जस्ट एक कंडिशन आहे. जर हे कंडिशन सॅटिस्फाय झाली म्हणजे तो लूपच्या अंदर जाईल. लूप नाही, ब्लॉकच्या अंदर जाईल आणि हे मेसेज प्रिंट करेल. जर हे फॉल्स झालं म्हणजे एज
जर लेस असलं तर तो काय म्हणेल, इट इज अ मायनर. हा मेसेज त्यांनी प्रिंट करून देईल. देन आपण बघू लूप. लूप म्हणजे काय? हे एक पुन्हा-पुन्हा करण्यासाठी, की एखादी गोष्ट आपल्याला कंटिन्यूमध्ये काही वेळा लाइक 5 वेळा, 6 वेळा करायची आहे. जसं की फॉर लूप याच्यामध्ये आय इक्वल टू 1, आय लेस दॅन 5 म्हणजे 5 वेळा हा फॉर लूप एक्झिक्यूट होणार. तर हा मेसेज मला 5 वेळा प्रिंट करून द्यायचा, की काउंट 1, काउंट 2 असं हा 5 वेळा प्रिंट होणार. सो जसं एक्झाम्पल घेऊ आपण, की वॉशिंग मशीनमध्ये आपण कपडे टाकले, तर ते वारंवार एका सेट ऑफ टाईम की जिथपर्यंत कपडे स्वच्छ होत नाही तिथपर्यंत तर ते फिरत राहणार, बरोबर? तर हे एक सिंपल एक्झाम्पल. आता जावा का शिकायची? सो पहिलं बेसिक गोष्ट म्हणजे की ज्या आपल्या कंपन्या आहे Google, Amazon, Netflix सारख्या मोठ्या-मोठ्या कंपन्या जावाला खूप डिमांड देतात आणि हे लँग्वेज शिकायला एकदम सोपी आहे. म्हणजे जे पण नवीन फ्रेशर्स येतात त्यांना शिकायला ही लँग्वेज एकदम सोपी जाते आणि एक म्हणजे की हे लँग्वेज एकदा चांगली आली की इतर भाषा शिकणं एकदम सोपी जातात. सो करिअरच्या अनेक संधी पण आहे त्याच्यामध्ये. जसं की बॅक एंड डेव्हलपमेंट आपले जे आपण रोल जे युजुअली ऐकतो, बॅक एंड डेव्हलपमेंट, Android ॲप्स, एंटरप्राइज सॉफ्टवेअर. सो अशा भरपूर पोस्ट जावाच्या आहेत, अशा करिअरच्या अपॉर्च्युनिटी आपल्याला जावामध्ये मिळतात. आणि दुसरी गोष्ट आता जस्ट एक क्विक रिकॅप करून घेऊ आपण. आज आपण काय शिकलो, की जावा हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्लॅटफॉर्म, इंडिपेंडंट, सिक्युअर आणि रोबस्ट लँग्वेज आहे. सर्वत्र हे वापरल्या जाते. सिक्युअर आणि इंडिपेंडंट वगैरे हे फीचर एकदा लक्षात ठेवून द्यायचे म्हणजे परत-परत म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये वगैरे आपल्याला सोपं जाईल. हे एक सर्वीकडे वापरल्या जाणारी लँग्वेज आहे. बँकिंगपासून तर मोबाईल ॲप्सपर्यंत. याच्या बेसिक गोष्टी म्हणजे अशा, की याच्यामध्ये क्लासेस, मेन मेथड, व्हेरिएबल, लूप्स हे सगळं बेसिक आलंच पाहिजे. आणि जावा शिकल्याने काय कोडिंगचं चांगलं बेस एक तयार होतं. लाइक करिअरचे भरपूर अपॉर्च्युनिटी ओपन होतात. सो ही होती जावाची एक साधी ओळख. सो सुरुवातीला आपण छोटे प्रोग्राम्स लिहून बघायला पाहिजे. थोडा सराव करायचा. हळू-हळू आपण एक मोठ्या प्रोजेक्टवर पण काम करायला सुरुवात करू. सो थँक यू सो मच की व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कोडिंग करत राहा, शिकत राहा. सो आय गेस दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू सो मच.